तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले। त्यांच्या मृत्यूबाबत आता अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत। शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केले होते। दरम्यान आता अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते त्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेल्या स्थितीत असल्याचे सांगितले जात आहे। या ब्लॅक बॉक्स मधील माहिती संकलनासाठी तो परदेशात पाठवणार जाणार असल्याचे सांगितले जात आहे। ही माहिती समोर येताच आमदार रोहित पवार यांनी हादरवून टाकणारं भाष्य केलं। अजितदादांसोबत घातपात झाल्याचा संशयाला बळ मिळाले असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे। सोबतच त्यांनी 2 दिवसात आणखीन एक पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। व्हीएसआरचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंढेंचं म्हणणं असं की व्हीएसआर कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते। जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर येणार आहे? तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही। आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जाते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं। या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।